नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती 2024 राहिलेल्या परीक्षा तसेच झेडपी एग्जाम संदर्भात महत्त्वाची खुशखबर आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा उपयोग होणार आहे। आतापर्यंत देण्यात आलेले लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटना यांचा समावेश आहे टेलिग्रामवरती आणि या सर्व माहितीचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी उपयोग होणार आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनलवरती रोज नवीन लेटेस्ट घटनांसह रोज नवीन स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती देखील तुम्हाला पाहण्यास मिळतात आणि या सर्व माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे येणाऱ्या परीक्षांसाठी, येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला। तर जॉईन करा टेलिग्राम चॅनल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया। तर या ठिकाणी पहा, जिल्हा परिषद भरती संदर्भात ऑफिशियल नवीन नोटिफिकेशन आहे आणि यानुसार इथं तुम्ही पाहू शकता, जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा भरती सन 2023 पदाचं नाव आहे औषध निर्माण अधिकारी। औषध निर्माण अधिकारी या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदांसाठी IBPS कंपनीमार्फत दिनांक 21/12/2023 रोजी लेखी परीक्षेमध्ये निवड सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची या ठिकाणी यादी लागलेली आहे। प्रवर्गनिहाय यादी आहे ही। औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी ही प्रवर्गनिहाय यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। खुल्या प्रवर्गातील यादी पहिल्यांदा या ठिकाणी पाहू शकता। प्रवर्गनिहाय ही संपूर्ण सविस्तर यादी आहे, एकूण 5 पानांचं PDF आहे आणि यामध्ये महत्त्वाच्या सूचना अशा देखील विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत फक्त ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी। कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर त्यांची नियुक्ती जी आहे ती अंतिम होणार आहे किंवा त्यांची नियुक्ती जी आहे ती फिक्स होणार आहे। कागदपत्र पडताळणीसाठी एवढे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत, परंतु या विद्यार्थ्यांचं कागदपत्र पडताळणीची डेट किंवा वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेलं नाही। लवकरच हे वेळापत्रक जे आहे ते जाहीर होईल आणि यानुसार औषध निर्माण अधिकारी या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करायची आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक प्रसिद्ध झाल्याच्या नंतर सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी लवकरच सुरू होईल। या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक ऑफिशियलरित्या जाहीर झाल्याच्या नंतर त्यांच्या कागदपत्र पडताळणीला सुरुवात होणार आहे आणि हे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला ऑफिशियल साईडला तसेच टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा। तर पहा, ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक 40% 50% आणि मुख्य परीक्षिका या पदाच्या एक्झाम राहिलेल्या आहेत। या परीक्षा कधी होतील हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आरोग्य सेविका या पदाची देखील एक्झाम बाकी आहे। तर इथं जून महिना संपल्याच्या नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याच्या नंतर जुलैमध्ये तुमच्या परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात येईल अशी काही दिवसांपूर्वी पेपरला अपडेट आलेली आहे आणि त्याच माहितीनुसार तुमच्या जुलैमध्ये परीक्षा घेतल्या जातील असा एक अंदाज या ठिकाणी स्पष्ट करण्यात येत आहे। परंतु ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40% 50% आरोग्यसेवक तसेच मुख्य परीक्षिका या पदासाठीचे जे पेपर राहिलेले आहेत फक्त नॉन पेसाचे झालेले आहेत, पेसा अंतर्गत राहिलेले आहेत। तर या पदाच्या परीक्षा कधी होणार आहेत ऑफिशियल वेळापत्रक ऑफिशियल साईडवर आतापर्यंत जाहीर झालेले नाही। आचारसंहिता असल्यामुळे आता वेळापत्रक देखील या ठिकाणी प्रसिद्ध होणार नाही, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये तुमच्या परीक्षा घेण्यात येतील। हा जो वेळ मिळालेला आहे तुम्हाला तो अभ्यासासाठी वापरा। जुलैमध्ये नक्की तुमच्या परीक्षा होतील।
त्यापूर्वी या परीक्षेसंदर्भात ज्या काही अपडेट ऑफिशियल मिळत राहतील त्या तुम्हाला चॅनलच्या मदतीने पाहण्यास मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी जॉईन होणं. तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.